हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय ब्लॉग. कशी आहात? आणि खूप दिवसांनी मी व्लॉग करते आहे. आणि तुम्ही जर माझा बड्डेचं शॉर्ट बघितलं असेल तर आधी बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की हा व्लॉग कसला आहे. सो बड्डेला जी आम्ही ट्रिप प्लॅन केली होती, जी झाली नाही सम रिझननी, ती आता आम्ही पूर्ण करायला निघालो आहे. अँड वी आर हेडिंग टू दिवेघर. सो तुम्ही हे व्लॉग्स मिस नका करू, नक्की बघा. आणि मी म्हटलं चला व्लॉग करूया शॉर्टमध्ये, एवढं काही बोलता नाही आहेत आणि दाखवता नाही आहेत. सो स्टे ट्यून. सो फ्रेंड, आता आम्ही थांबलो आहे ब्रेकफास्ट करायला मॉर्निंगला. ओके, खूप लवकर उठलो ना आपण आज, आणि आता आम्हाला लागली भूक. सो थोडंसं तांबडी घाट सुरवणीच्या आधी खाऊन घेऊया. ओके, आणि आम्ही थांबले जोशी वडेवाल्याकडे, आणि मग पुढची जर्नी कंटिन्यू करूया टू दिवेघर. बघा, मागे आहे दिवेघर बीच. ओ माय गॉड, इतकं वेट केलं या ट्रिपसाठी अँड फायनली वी मेड इट. खूप सारे ऑब्स्टॅकल आले, बट येस वी आर इन दिवेघर. आणि आता आम्ही रिसॉर्टला आमच्या चेक इन करणार आहोत. आणि रिसॉर्टला अगदी 2 मिनिटाच्या अंतरावर आहे दिवेघरचं बीच. सो चला आता थोडा एन्जॉय करतो. सो चला मग आता मी तुम्हाला रिसॉर्टचा टूर देते. आणि असा एंट्रन्स आहे, आणि पुढे तुम्ही बघा रिसॉर्ट कसं आहे. सो हा मस्त फाउंटेन आहे, आणि इकडे बघा असं त्यांनी काय केलं आहे. मध्ये स्विमिंग पूल आहे. खूप सुंदर प्रॉपर्टी आहे, छान नारळाची झाडं इथे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे स्वामी समर्थांनी दर्शन दिलेलं आहे. बघा तुम्ही, श्री स्वामी समर्थ. स्वामी नेहमी आमच्या सोबत असतात, आणि इथे पण ते स्वामी आमच्या सोबत आहे. असं इकडून गेल्यामध्ये तुम्ही बघताय सेंटरमध्ये आहे स्विमिंग पूल, आणि साईडला त्यांनी गेम्स केले आहे. भरपूर गेम्स आहे, फुटबॉल, कॅरम, पूल टेबल आहे. सो तुम्ही इकडे गेम्स एन्जॉय करू शकता. या रिसॉर्टमध्ये लायब्ररीसुद्धा आहे, आणि इतके मस्त मस्त बुक्स आहे ना, किड्सचे आहे, मोठ्यांचे आहे, मराठी आहे. सो रात्री तर लायब्ररीचं ॲम्बियन्स खूपच अमेझिंग असतो. आणि हा बघा असा पूल आहे. पूल मी थोडा जवळून दाखवते तुम्हाला कसा आहे म्हणून. आता बघा ही रूम होती आमची, आणि विलाज पण आहे. मोठा ग्रुप असेल तर त्यांचे विलाज आहे, आणि विलाजला पाळणा वगैरे दिला आहे. आणि आमच्या रूमचं डोर ओपन केल्यावर बाहेरचा व्ह्यू बघा, एक्झॅक्ट समोर होता स्विमिंग पूल. मस्त ना गाईस. सो आता झाली संध्याकाळ, आणि आम्ही बघा मस्त रेडी झालं आहे. एव्हरीवन लुकिंग व्हेरी व्हेरी नाईस. आणि आम्ही चाललो आहे आता बीचला. थोडंसं रील्स काढू, फोटो काढूया, आणि मग उद्या जो पाण्यात खेळतो ना ते उद्या करूया, आज नाही. थोडेसे रील्स तो बनते आहे ना. सो चला मग ते रील्स तुम्हाला बघायचे असेल तर माझ्या इंस्टाग्रामला नक्की फॉलो करा, कारण की ते रील मोस्टली मी तिकडे अपलोड करेल. मस्त अशा इतकं मस्त वाटत होतं ना, थंड थंड होतं. मेन आम्हाला वाटलं गरमी होईल, पण गरमी नाही झाली. सो आम्ही खूप एन्जॉय केलं. आणि या रिसॉर्टचा एक प्लस पॉईंट आहे की अगदी 2 मिनटाच्या अंतरावर बीच आहे.
सो दिस रिसॉर्ट इज हायली रिकमेंडेड आणि खूपच मस्त रिसॉर्ट आहे. जर तुम्ही दिव्यागरला आले तर अमारा बाय द सीला नक्की थांबा. आता मी तुम्हाला दाखवते की इव्हनिंग वाईब्स इन रिसॉर्ट वेअर अमेझिंग आणि एकदम पीसफुल, खूप मस्त रिलॅक्स. मग मस्त रात्री डिनर झाल्यावर मी गेम्स केलो, रिलॅक्स चिल मारला आणि असा आमचा फर्स्ट डे झाला. मग आराम केला आणि नेक्स्ट डे आम्ही खूप धमाल केली पाण्यामध्ये. सो तो व्हिडिओ लवकरच येईल. सो थँक्यू फॉर वॉचिंग. डू सबस्क्राईब टू माय चॅनल. तुमचं प्रेम माझ्यावर प्लीज राहू द्या. सो बाय बाय.